वेलकम आणि स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये, जो की असणार आहे नायका हॉल. सो माझ्याकडे आहे टोटल 10 प्रोडक्ट्स तुम्हाला दाखवायला आणि त्याचे ऑनेस्ट रिव्ह्यू. चला मग सुरू करूया आजचा ब्लॉग. सो फर्स्ट प्रोडक्ट जे आहे ते आहे मिस क्लेअरचं आयलायनर आणि याचं नाव आहे मिस क्लेअर ग्लिमर स्टिक फॉर आईज आणि हे आहे पर्ल व्हाईट शेडमध्ये. सो तुम्ही बघू शकता मी आज लावलेला आहे. मी आज सगळं मेकअप ह्या 10 प्रोडक्ट्स वापरून केलेला आहे. जे पण बोलवले आहे ते सगळे ट्राय ऑन केलं आहे आणि हे सगळे प्रोडक्ट्स मी 1-2 महिने वापरले आहे आणि नंतर रिव्ह्यू शेअर करते तुमच्यासोबत. सो हे जे फर्स्ट प्रोडक्ट जे आहे ते आहे 60 रुपीजमध्ये मला मिळालं सेलवरती आणि हे प्रोडक्ट काम नक्कीच करतं. तुम्ही बघू शकता खूप छान असं व्हाईट आयलायनर मी लावलेलं आहे खाली छान वॉटर लाईनला आणि हे काम करतं आणि बेस्ट आहे. म्हणजे 60 रुपयात तुम्ही काय एक्सपेक्ट करू शकता. सो अगेन हे खूप छान आहे, तुम्ही ट्राय देऊ शकता. सो मला एक बोलवायचं होतं, ट्राय द्यायचा होता, पण जास्त हेवी रेंजचं नव्हतं बोलवायचं कारण सूट होईल नाही होईल, यूज करता येईल नाही येईल, म्हणून हे टेस्टिंग पर्पज मी बोलवलं आणि हे सर्व द पर्पज. सो मला हे आवडलं आहे. आणि आता सेकंड प्रोडक्ट जे आहे ते आहे नेल पेंट. सो हे नायकाचा इन्स्टा ड्रायवाला बोलवलं आहे. ज्या न्यू मॉम्स असतील माझ्यासारख्या आणि ज्यांना अजिबात वेळ नसेल आणि त्यांना फास्ट नेल पेंट लावून ते सुकवायचं पण असेल विदिन अ मिनिट, विदिन 2 मिनिट. सो हे सोल्युशन आहे, हेच द सोल्युशन. सो हे नायकाचा इन्स्टा डाय नेल एनॅमल आहे. ज्या न्यू ब्राईड्स असतील, ज्या खूप घाईघाईमध्ये असतात आणि त्यांना हल्दी मेहंदीचे आउटफिट चेंज करायचे असतात आणि त्यांना न्यू आउटफिट घातल्यानंतर परत मॅचिंग नेल पेंट्स चेंज करायचे असते, तर हे तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता. हा माझा शेड आहे डस्की पिंक, मी बोलवलेला आहे. आय डोंट नो हा शेड आता अवेलेबल नाही आहे. सो आय डोंट नो का बरं हा अवेलेबल नाही आहे, बट बरीच कलरची रेंज नेलपेंटमध्ये तर असेच असते. सो अगेन हा मी डस्की पिंक बोलवला आहे आणि तुम्ही बघू शकता मी छान अप्लाय पण केला आहे आणि विदिन अ मिनिट हा सुकतो. सो अगेन यू कॅन गिव्ह इट अ, तुम्ही नक्की हे ट्राय करू शकता. सो माझे जे मेकअप हॉलचे व्हिडिओज आहे त्यामध्ये मी एकदम स्टार्टिंगच्या ब्लॉगमध्ये जो नायकाचा माझा व्लॉग होता त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ब्लू हेवनचं आणि रुबी वू जे मॅक्सचं ड्यूप आहे ते ब्लू हेवनचं मी तुम्हाला एक ड्यूप सांगितलं होतं, जे की एक्झॅक्ट मॅचिंग आहे मॅचच्या रुबी वूला. तो त्यामध्ये सेम शेड मला ट्राय करायचा होता. सो मी ब्लू हेवनचा अगेन दुसरा शेड हा ऑर्डर केलेला आहे, तुम्ही बघू शकता. सो या शेडचं नाव आहे डलिया फील्ड्स आणि हा खूप छान आहे, म्हणजे जसं की मी सांगितलं तसं. बट आय डोंट नो, फॉर्म्युलेशन मला थोडं काहीतरी डिफरंट वाटलं. जे मी फर्स्ट रुबी वू मी त्या शेडचं नाव खाली देईल, त्या रुबी वूचं एक्झॅक्ट ड्यूप आहे. सो त्याचं सेम मी असं छान मोव पिंकमध्ये किंवा तुम्ही म्हणू शकता मॅझेंटा, एकदम एक्झॅक्ट मॅझेंटा, मला हा ट्राय करायचा होता. सो हा ट्राय केल्यानंतर याचं फॉर्म्युलेशन मला थोडं थिक वाटलं. अगेन हे पावडर लिपस्टिक आहे आणि छान मॅटी लुक देतं, नो डाऊट. छान अप्लाय केल्यानंतर आणि थोडं लिप बाम अप्लाय केल्यानंतर लावायच्या पहिले हे डेफिनेटली तुम्हाला खूप छान लुक देतं. बट मला फॉर्म्युलेशन वाईज थोडं डिफरंट वाटलं. सेम ब्रँड असून पण 2 कलरच्या फॉर्म्युलेशनमध्ये मला थोडासा डिफरन्स वाटला, बट अदरवाईज काही कंप्लेंट नाही. ब्लू हेवनचं 35 ग्रॅम प्रोडक्ट तुम्हाला 149 रुपीजला रिसीव्ह होतं. सो अगेन अ स्टील डील आणि अगेन खूप छान बाय आहे. तुम्ही जर बिगिनर आहात तर तुम्ही अशा लिपस्टिक्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि तुम्ही खूप सारे शेड्स तुमचे परचेस करू शकता. ब्लू हेवनचा जो ड्यूप आहे तो आहे शुगरचा मॅरी पॉपिन्स. एक्झॅक्टली सेम शेड येतात. फॉर्म्युलेशन माइट बी डिफरंट, खूप डिफरंट असू शकतं कारण हा एकदम पावडरी मॅट आहे. हा भयंकर लॉंग लास्टिंग आहे. हा तेवढा लॉंग लास्टिंग नाही आहे, बट 195 रुपीजचं कंपॅरिझन तुम्ही 1000 रुपीजमध्ये नाही करू शकत. हा तुम्हाला कॉस्ट करतो 1000 रुपीजला आणि इथे 195 रुपीजमध्ये तुम्हाला एक्झॅक्ट मॅचिंग ड्यूप मिळत आहे. सो खूप छान डील आहे ही. सो तुम्ही नक्की यामध्ये ट्राय करू शकता. तो हे दोन्ही पण एक्झॅक्टली मॅचिंग शेड्स आहेत. अजिबात यामध्ये शेड वाईज काही डिफरन्स नाही आहे. थोडं हे जे शुगरचं मॅरी पॉपिन्स आहे हे थोडं क्रीमियर साईड आहे आणि थोडं लावल्यानंतर पण हे एकदम मॅट होतं. बट हे जे आहे ब्लू हेवनचं तुम्हाला लावताना थोडंसं रस्टिक वाटेल, बट एकदा लावलं की हे छान मस्तपैकी राहतं ओठांवरती बऱ्याच काळसाठी. बट एवढं लॉंग लास्टिंग नाही आहे. बट 1000 रुपीजचं कंपॅरिझन तुम्ही अगेन 195 मध्ये करता आहेत. सो अगेन स्टील डील आहे. मला तरी असं वाटतं की जे हे लोक हे अफोर्ड नाही करू शकत ते नक्की याकडे जायला पाहिजे, नक्की हे बाय करायला पाहिजे. आणि नायकामध्ये तर अगेन प्राइस ड्रॉप होतात. अगेन स्टील डील आहे.
सो माझं नेक्स्ट प्रोडक्ट जे आहे ते आहे पॅकचं स्ट्रॉपिंग क्रीम. बघू शकता हे एकदम छोटूसा मिनीचा पॅक मी बोलवला आहे, कारण मला हे ट्राय करायचं होतं. मी फर्स्ट टाइम ट्राय करते आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, मी फर्स्ट टाइम जेव्हा पण प्रोडक्ट ट्राय करते ते नेहमी टेस्टर बोलवते, जेणेकरून हे सूट होतं नाही होत, यूज करता येतं नाही येत हे आपल्याला कळतं. आणि जर सॅटिस्फाय असू या छोटूशा प्रोडक्ट पासून तर आपण मोठा ट्यूब ऑर्डर करू शकतो नेहमी. सो हे पॅकचं स्ट्रॉपिंग क्रीम आहे आणि मी मागवला आहे शेड पीच. सो हा पीच शेड आहे आणि छान हे काम करतं आणि अगदी छान मस्तपैकी हे तुम्हाला ग्लिटरी शाईन देतं मेकअपच्या पहिले. तर तुम्ही तुमच्या हाय पॉईंट्सवरती लावू शकता. तुम्ही बघू शकता इथे छान मी मस्तपैकी लावलेलं आहे आणि मला मस्तपैकी त्याने इफेक्ट पण दिलेला आहे. सो अगेन हे खूप छान आहे, छान मस्तपैकी पीच, थोडंसं शिमरी, यामध्ये अजिबात चंकी पार्टिकल्स नाही आहे, काही नाही आहे. हे खूप छान असं स्ट्रॉप क्रीम आहे, तुम्ही नक्की ट्राय करू शकता. याची प्राइस अगेन आहे 195. सो मला हे पडलं आहे 195 मध्ये. सो अगेन जसं की तुम्हाला माहिती आहे मला हे भेटलं आहे 195ला, बट नायकावरती प्राइसेस ड्रॉप होत असतात. तर तुम्ही बेस्ट डील तुमच्यासाठी फाइंड आउट करू शकता आणि तुम्ही नक्की हे परचेस करू शकता. तुम्ही नक्की याला ट्राय द्यायला पाहिजे. जे पण मेकअप लवर्स आहे दे विल लव्ह इट. आणि आता माझं नेक्स्ट प्रोडक्ट जे आहे ते आहे आय शॅडो पॅलेट. सो हे आहे नायकाचं प्रेप मी अप आय शॅडो पॅलेट. सो मी ही शेड ऑर्डर केला आहे ब्रंच पार्टी. सो तुम्ही बघू शकता असे छान पिंकिश शेड आहे. यामध्ये तुम्हाला 2 शिमर शेड मिळतात आणि 2 डस्की शेड्स मिळतात. सो हे शिमर शेड पण अगेन फेंट आणि डार्क मध्ये आहे तुमच्याकडे आणि हे जे पावडर शेड्स आहे ते पण तुम्हाला छान मॅट फिनिशिंग मध्ये मिळतात. ते पण एक लाईट आणि एक डार्क असा येतो टोन. सो या एका पॅलेट पासून तुम्ही 3 ते 4 लुक क्रिएट करू शकता छान मस्तपैकी. सो हेच पॅलेट वापरून मी आजचा लुक तयार केला आहे. अगदी फास्ट 2 मिनिटात लुक तयार केलेला आहे मी हा. आणि हा खूप छान आहे आणि अगेन हे खूप जास्त पिगमेंटेड आहे, तुम्ही बघू शकता. आणि जे पण आहेत त्यांना भरपूर आय शॅडो पॅलेट्स नको आहेत आणि ज्यांना ट्रॅव्हल फ्रेंडली आय शॅडो पॅलेट पाहिजे आहे, जे की अगेन कुठे पण फिट होऊन जाईल. तुम्ही बघू शकता असं छान मस्तपैकी पिगमेंटेड शेड्स आहेत. आणि हे जे पॅलेट आहे छोटूसा मिनीचा, ते कुठे पण ऍडजस्ट होतं आणि ट्रॅव्हल फ्रेंडली आहे अगेन. सो हे सगळे जे छोटे प्रोडक्ट्स आहेत ते मी ट्रॅव्हलसाठी ऑर्डर केलेले आहे, जेणेकरून तुम्ही हे जेणेकरून तुम्ही हे ट्रॅव्हलिंगमध्ये यूज करू शकता. आणि यामध्ये भरपूरसे शेड्स आहेत, जवळपास 8 ते 9 शेड्स आहेत तुमच्याकडे. राईट फ्रॉम पर्पल, देन अगेन ग्रीनर साईड, देन ब्राउनिश साईड, देन अगेन पीची, पिंक, कोरल साईड. सो हे सगळे शेड्स तुम्ही यामध्ये ऑर्डर करू शकता आणि हे डेफिनेटली ट्राय करायला पाहिजे असं पॅलेट आहे, कारण खूप छान आहे. आय एम सो मच इम्प्रेस्ड. सो हे अगेन खूप आवडलेलं मला एक छोटूसा पॅलेट आहे. आणि नेक्स्ट प्रोडक्ट जे आहे ते आहे मेबलिनचा मस्कारा, जो आहे मेबलिन लॅश सेन्सेशनल मस्कारा स्काय हाय. सो अगेन याचे भयंकर रिव्ह्यूज आहे नायकावरती, म्हणून मी हा ऑर्डर केला. कारण मी बरेचसे मस्काराज जे आहे ट्राय करून झाले आहे, बट मी अगेन या कन्क्लुजनवर नाही पोचले आहे की यही है राईट चॉईस. असा कुठलाच मस्कारा मला आजपर्यंत भेटलेला नाही आहे. सो याचे खूप जास्त नाव ऐकलं होतं, खूप जास्त रिव्ह्यूज ऐकले होते, म्हणून म्हटलं चला हा ऑर्डर करूया. यामध्ये अगेन 2 शेड येतात, एक कॉस्मिक ब्लॅक आणि एक व्हेरी ब्लॅक. हा व्हेरी ब्लॅक आहे आणि वॉटरप्रूफ आहे. कॉस्मिक ब्लॅक आय गेस वॉटरप्रूफ नाही आहे, मी कन्फर्म नाही आहे या गोष्टीवरती, बट हा डेफिनेटली वॉटरप्रूफ आहे. हा अगेन मी आज अप्लाय केलेला आहे आणि ठीकठाक आहे, काम करतो, बट एकदम जसा वाव इफेक्ट असतो तसं काही नाही आहे. फॉर्म्युलेशन थोडं थिकर साईड येतं, पण मला थोडं वॉटरी साईड पाहिजे असतं फॉर्म्युलेशन मस्काराचं, जेणेकरून आपण या ज्या लॅशेस आहेत त्या लावताना पण थोडंसं छान मस्तपैकी सेपरेट होऊ शकतो. यामध्ये मला थोडासा त्याचा डाऊट येतो, हे अगदीच एकदम सेपरेट नाही करत आणि थोडंसं लॅशेसला क्लमझी करतं, कारण फॉर्म्युलेशन याचं थिक असल्यामुळे. सो अगेन हा छान आहे, ठीक आहे, बट प्राइस वाईज मला असं वाटतं यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट होऊ शकतात. सो हे थोडं मला प्राइस वाईज पण कॉस्टली वाटलं याच्या इफेक्टमुळे, कारण हा जसा प्राइस आहे तसा हा इफेक्ट खूप असा वाव इफेक्ट तर नाही देत. हे 6 ml प्रोडक्ट जे आहे ते 679 रुपीजला मला मिळालेलं आहे. सो अगेन थोडं डायसी आहे यामध्ये की हा यूज करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. नेक्स्ट प्रोडक्ट जे आहे ते अगेन नायकाचं प्रायमर. सो हे प्रेप मी अप प्रायमर आहे, फेस प्रायमर. 7 ग्राम प्रोडक्ट्स मला भेटला आहे 203 रुपीजला. आणि आय डोंट नो मला हे यूज करता नाही आलं, काय प्रॉब्लेम आहे काय माहिती या प्रायमर सोबत. कारण हे जेव्हा पण लावलं त्याला थोडंसं सेटल इन पण होऊ दिलं आणि त्याच्यानंतर तुम्ही फाउंडेशन किंवा कॉम्पॅक्ट पावडर अप्लाय केलं
की याचे आय डोंट नो हे निघून जातं चेहऱ्यावरून आणि हे थोडं ब्लर करतं. जसं कुठलंच प्रायमर नाही आहे आय गेस की ते पोर्सला रिड्यूस करतं. जर पोर्सला रिड्यूस केलं तर डेफिनेटली त्यामध्ये खूप हाय केमिकल्स असतील, म्हणूनच ते पोर्सला रिड्यूस करतं. हे पोर्सला रिड्यूस नाही करत, हे पोर्सला ब्लर करतं, मॅटिफाईंग इफेक्ट देतो. तर मी तुम्हाला दाखवते लगेच. हे तुम्ही बघू शकता इथे असे स्किनवरती आपलं जे सगळ्यांच्या स्किनवरती जे असतात छान मस्तपैकी टेक्स्चर ते आहे. आणि आता मी ह्या अप्लाय करते आहे आणि अप्लाय केल्यानंतर तुम्ही थोडं बघू शकता इथे थोडं मॅटिफाईंग येतं, असं मॅटिफाईंग करतं ते एकदम आणि कव्हर शिल्ड तयार करतं स्किन आणि मेकअपच्या तुमच्यामध्ये. सो असं आय डोंट नो हे तुम्हाला दिसतंय की नाही दिसत आहे, पण इथे हलकंसं मॅटिफाय होत आहे. बट मला नाही आवडलं हे. यापेक्षा लॅक्मेचं प्रायमर जे आहे ते मला खूप जास्त आवडतं. सो अगेन दिस इज सो तुम्ही नक्की ट्राय करू शकता लॅक्मेच्या प्रायमरला, नॉट दिस प्रायमर. आता जे प्रोडक्ट आहे ते खूप जास्त फेवरेट आहे या रिसेंट डेजचं, रिसेंट मंथचं, आणि ते म्हणजे के ब्युटीचं ब्लश. येस, सो हे के ब्युटीचं ब्लश आहे आणि छान एवढा मोठा ट्यूब येतो. हा 10 ml चा ट्यूब आहे आणि तुम्हाला कॉस्ट करतो नियर अबाउट 600 to 800 आणि मला हे कॉस्ट झालाय 679 रुपीजला. सो या 10 ml साठी मी 679 प्राइस पे केली आहे आणि माझा शेड आहे कॉझी कोरल. सो मी हा शेड ऑर्डर केला आहे. यामध्ये टोटल तुम्हाला 6 शेड्स मिळतात आणि शेड्सची व्हेरियन्स पण खूप जास्त आहे. तुम्हाला राईट फ्रॉम पिंक टू रस्टिक थोडेसे शेड्स मिळतात यामध्ये. सो हे कोझी कोरल हा मीडियम शेड आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान यांनी काम केलेलं आहे. खूप पिगमेंटेड आहे, अगदी थोडं प्रोडक्ट लागतं आणि छान मस्तपैकी स्मज होतं स्किनवरती. सो चला मग आपण थोडं ट्राय करूया. मी हे अगदी थोडं प्रोडक्ट घेतलं आहे आणि छान मस्तपैकी स्किनवरती मर्ज होतं. क्रीमी ब्लश आहे त्यामुळे अगदीच माझं फेवरेट आहे. जे कोरल ब्लशेस असतात ते मला खूप जास्त आवडतात. मला एकदम टिपिकल पिंक ब्लशेस नाही आवडत कारण की थोडं फेक दिसतात. माझा डस्की टोन आहे, तो डस्की टोनवरती अगेन थोडं कोरल जे शेड्स आहेत, थोडे ऑरेंजिश रस्टिक शेड्स आहेत ते खूप छान दिसतात. सो पिंक लावल्यानंतर ते अगदीच फेक दिसतं. सो तुम्ही बघू शकता हे छान मस्तपैकी ब्लेंड झालं आहे स्किनमध्ये. सो तुम्ही नक्की हे ट्राय करू शकता आणि भरपूर क्वांटिटी पण याची खूप जास्त आहे, तर तुम्हाला बरेच महिने वर्ष हे जाऊ शकतं. सो तुम्ही नक्की याला ट्राय करू शकता. सो पॅकेजिंग वाईज अगेन थोडं यामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकतं. तुम्ही बघू शकता याला खूप असं फिरवावं लागतं आणि हा ट्यूब साईज आहे तो अगेन थोडंसं हाताला हे असं राहतं थोडं प्रोडक्ट. एवढं महागीचं प्रोडक्ट घेऊन अर्धा हजार हाताला लागत असेल आणि अर्ध जर हे चेहऱ्याला लागत असेल तर थोडं इम्प्रोवाइज यामध्ये होऊ शकतं मला असं वाटतं. सो डेफिनेटली तुम्ही ट्राय करू शकतात. अदरवाईज यूज करायला प्रोडक्ट वाईज हे अजिबात खूप छान आहे. अजिबात यामध्ये काही प्रॉब्लेम्स नाही आहे. सो डेफिनेटली यू कॅन गिव्ह अ ट्राय टू दिस. अँड नाउ स्टार ऑफ दिस व्लॉग इज दिस Maybelline's infallible 24 hours fresh wear foundation in a powder. सो हे आहे फाउंडेशन इन अ पावडर इन द सेन्स की हे कॉम्पॅक्ट पावडर पण तुम्ही बनवू शकता, पण हे एवढं जास्त मॅटिफाईंग आहे, एवढं जास्त याचं काय म्हणतात फॉर्म्युलेशन म्हणा किंवा याचं तुमच्या स्किनवरती छान अप्लाय केल्यानंतर जो इफेक्ट येतो तो म्हणा, तुम्हाला अजिबात फाउंडेशनची गरज नाही आहे. हे एकच प्रोडक्ट फाउंडेशन प्लस कॉम्पॅक्ट हे दोन्ही याचं काम करतं. सो मी एकदम जास्त फॅन झाली आहे या कॉम्पॅक्ट पावडरची. सो माझ्याकडे एक मेबलिनचं मी यूज करायची, बट ते थोडंसं खराब झालं. सो बऱ्याच वर्ष ते चाललं. सो मला ते थोडं चेंज करायचं होतं म्हणून मी हे ऑर्डर केलं. आणि गेस व्हॉट, हे रिअली डज द मॅजिक टू युअर स्किन. आणि मला थोडं माफ करा, मी याचे खूप बेकार असे हाल केले आहेत. हे माझ्याशाने पडलं आणि हे असे हाल झाले आहेत याचे. बट ट्रस्ट मी, हे याचं जे फॉर्म्युलेशन आहे आणि जे स्किनवरती हे अप्लाय होतं आणि जसं स्टिक होतं खूप छान आहे. आणि रिअली 24 आवर्स नाही, बट हे 9 ते 10 तास आरामात तुमच्या चेहऱ्यावर टिकतं आणि खूप छान आहे. म्हणजे या प्रोडक्टची तारीफ करायला माझ्याकडे शब्द नाहीत असं म्हटलं तरी चालेल. हे एवढं छान आहे आणि वन ऑफ माय फेवरेट प्रोडक्ट आहे हे. तुमची स्किन एवढी छान मॅटिफाय करतं हे आणि अजिबात तुम्हाला फाउंडेशनची गरज लागत नाही. खूप छान कव्हरेज देतं, मीडियम टू हाय कव्हरेज देतं तुमच्या स्किनला आणि कमालीचं हे प्रोडक्ट आहे. सो हे 99 ग्राम प्रोडक्ट आहे 1000 रुपीजला. सो मला हे अगेन सेलमध्ये रिसीव्ह झालं 800 रुपीजला. सो अगेन स्टील डील फॉर मी.
आणि तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता. तुमच्या मेकअप किटमध्ये बाकी कुठल्याच गोष्टी नसेल तर चालेल, फक्त हे प्रोडक्ट असायला हवं. आणि आता तुम्ही समरमध्ये तर अजिबात आपण फाउंडेशन वगैरे जास्त यूज नाही करू शकत, लग्न कार्यात म्हणा किंवा बाकी बर्थडे पार्टीज वगैरे मध्ये म्हणा, कारण फाउंडेशन लावल्यानंतर परत घाम, गरमी आणि ते फाउंडेशन सगळं केकी होतं. कितीही हाय एंडचं फॉर्म्युलेशन, कितीही हाय एंडचं फाउंडेशन तुम्ही यूज केलं तरी ते थोड्या वेळानंतर ऑक्सिडाइज होणार आहे एवढ्या कडक उन्हामध्ये. बट ट्रस्ट मी, हे खूप छान आहे. हे अजिबात ऑक्सिडाइज होत नाही तुमच्या चेहऱ्यावरती आणि बराच काळ टिकतं आणि खूप छान लाईट वेट आहे. सो नक्की तुम्ही याला ट्राय करू शकता. आणि या सगळ्या प्रोडक्ट सोबत मला जे नायकावरून फ्री गिफ्ट रिसीव्ह झालं आहे ते म्हणजे हे. सो न्यूट्रोजिनाचं अल्ट्रा सन ब्लॉक ड्राय टच जे आहे सनस्क्रीन, ते मला रिसीव्ह झालं आहे. आणि सोने पे सुहागा असं झालं आहे मला या सगळ्या प्रोडक्ट सोबत. या आता समरच्या काळामध्ये हे अगेन छान सनस्क्रीन मला रिसीव्ह झालं आहे. सो अजून काय पाहिजे. सो असा होता हा नायका हॉल. सो तुम्ही हे 8-9 प्रोडक्ट्स वापरून छान असं मस्तपैकी मेकअप लुक क्रिएट करू शकता आणि छान मस्तपैकी एक्सप्लोअर करू शकता. जर तुम्हाला मोठ्या हाय एंड प्रोडक्ट्समध्ये इन्व्हेस्ट नाही करायचं असेल, तुम्ही बिगिनर्स आहात, तर नक्की तुम्ही हे छोटू प्रोडक्ट्स ट्राय करू शकता आणि एक्सप्लोअर करू शकता मेकअपच्या जगात. हा होता माझा आजचा ब्लॉग. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.